अंडीची एवढं नाही मिळेल कोलंबी मोठी आहे ती. आम्ही लहान असल्यापासून आम्ही इथे येतो. आणि पावसाळ्यात तर खूप भारी वातावरण असतं इथलं. स्वतःच्या रिस्कवर यायला लागेल. तुझ्या गावामध्ये ना डॉक्टर आहे, ना शाळा आहे, काहीच सोय नाही. ना. नमस्कार मंडळी, मी यज्ञ छोने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या मराठमोळ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, डोळे बघू शकता थोडे सुचलेल्यासारखे वाटत आहेत, कारण त्याचं कारण आहे उठलो आहे सकाळी 4 वाजता आणि चाललो आहे माझ्या सासरवाडी थेट एकदम केंबुर्ली पठार महाड येथे. आपला मुंबई गोवा नॅशनल हायवे आहे. महाडला जाण्याच्या अगोदरच माझी सासरवाडी लागते. हा ब्लॉग एकदम ॲडव्हेंचरस पद्धतीचा होणार आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला थेट सांगणार आहे. एका छोट्याशा कामासाठी चाललो आहे सासरवाडीत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला दरवेळेप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थोड्या वेळात आपल्याबरोबर काही जण जोडले जातील. कोण असतील ते पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. भेटू थोड्या वेळात, गाडी येईलच. फायनली निसर्गाच्या हाकेला ओ देण्याची वेळ आली आणि आम्ही पेनच्या पुढे थांबलो आहे. हॉटेल शालीमार म्हणून आहे, तिथे थांबलो आहे आणि जरा आपण आता सध्या निसर्गाच्या हाकेला ओ देऊन येऊया. बघू शकता आपण. तर आलो आहे, वॉशरूमसाठी थांबलो आहे आणि आता माझ्यासोबत कोण कोण आहे आणि कोण कोण माझ्या गाडीत कोण कोण सोबत आलेत त्या सर्वांची ओळख पण मी करून देणार आहे. तर चला, पहिला एक महत्त्वाचं काम आहे ते पार पाडूया आणि त्यानंतर सगळ्यांची ओळख करूया. महत्त्वाचं काम इंट्रोडक्शन. सर्वात पहिला आमचा टिळ्याचा माणूस ऑर्गनायझर अजिबात नाही. इकडे नितीन, सूरज, प्रथमेश आणि सुमित हे सगळे माझे मेवणे आणि परिवार. आणि आम्ही चाललो आहे आता गावाला, महाडला. तर फर्स्ट टाईम आहे आणि हे सगळे नवीन चेहरे तुम्हाला दिसत आहेत. थोड्या वेळाने अजून परत तुम्ही यूज टू होऊन जायला चेहऱ्यांबरोबर. कसं वाटतंय फर्स्ट टाईम माझ्यासोबत? खूप छान. असाच ॲडव्हेंचर आणि थ्रिल हा ब्लॉग होणार आहे. नंतर तुम्हाला दाखवेन की ॲडव्हेंचर काय आहे माझ्या सासरवाडीचं. ॲडव्हेंचरच आहे. आणि हा नेहमीचा पब्लिक आहे. पण तू लास्टला मला काय चालू पण केलं. हावरी 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 आहे एक नंबर. मिसळपाव, वडा उसळ, सकाळचा नाश्ता, वडा सांबार. वडा सांबार. मला जोराची भूक लागली एकदम दोघांना. सकाळी 4 वाजता आम्ही पण 4 वाजता उठलो, नंतर झोपलो. 3:30ला उठलोय. सकाळपासून काय खाल्लं नाही. आता पोटाची पूजा करायची गरजेचं आहे. नाही, याच्यामध्ये पण येते चांगलं. हा माझ्यावर आला, माझा मोठा स्पॉन्सर करें पर मैं बना के देगा वो खाना पड़ेगा. तुम बोलोगे चना चाहिए, चिकन चाहिए, अंडी चाहिए, वो नहीं मिलेगा. कल भूखे मिलेगा. कांदा, टोमेटो और क्या लाया तुम लोगों ने? मसाला चाहिए तो मैं लेके जाता हूँ. अचानक भयानक पोपटीचा प्लॅन झाला आहे आणि सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे. कोण स्पॉन्सर करणार आणि कोण बनवणार. बघूया पोपटी चांगली होते की एकदम चांगली होते ती. आणि आपण आलो आता छत्रपती शिवाजी महाराज चौक
महाड बघू शकता. समोर महाराजांचा पुतळा आहे. महाडमध्ये आल्यावर हे नाही केलं तर काय केलं. महाडची शान आहे, महाडची शान आहे. महाडची शान ओप्पीसाठी. हे बघा हे आपले काका आज आपल्याला एकदम स्वस्तामध्ये देणार आहेत. आणि या पोपटीसाठी ह्या शेंगा आणि ह्या शेंगा. आता मार्गशीच चालू आहे हो. फिर आधा आधा लेते ना, आधा ये आधा वो बस ना. हाँ चिकन आहे, अंडी आहे. आमचं अजून काही ठरत नाही. मला मडक्याचा आकारच काय कळत नाही. एक बोलतो छोटा आहे, एक बोलतो मोठा आहे. एवढा मोठा अन्न नाही घ्यायचा, अन्न नाही घ्यायचं. आणि आपण आलोय महाडची फेमस सुकट गल्ली, जिथे सुकी मच्छी सगळी मिळते. या लोकांना घ्यायचं आहे तर आम्ही आलो इथे. मेन आमचा मार्गशीर्ष आहे आणि सगळा वास नाकात जातोय. सुकीचा बाजार आहे, महाडचा सुकटचा बाजार. इथे आलोय बघू शकता. जवळ आहेत, कोलंबी आहे, बोंबील. आता जाऊन तुमच्या नशिबात घ्या पाचपट पोती पडला तो अंगावर. मग असं घरी आपण कधी कोलबी आणतो, काम करतो ना आपण इथं बघा कशी आहे. काड्या तिथनंच काढतो का नाही बघा, खाऊन बघ. आहे ना. हे बघा काढतो ना तिथून दोरा ओढून, दोरा ओढून काढला काढायला लागतो आपल्या घरी. आपण घरी आणतो ना ताजी, तेव्हा आपण काढतो, मग ते असं ओळखायचं असं सांगतात. काय काय लोक काय करतात म्हणजे मुशीचे पीसेस करतात आणि असे सुकवतात आणि त्याला सोडे म्हणून विकतात. तो एक हे होता. कोलंबी बघा कसली मोठी आहे ती. कपडा काढा. कपडा काढा पीस असं जरा ना हा वाला. आता करा तुम्हाला पकडायचं, तुम्हाला पण देतो काय पकडा. तुम्हाला पकडायचं असेल तर मार्गशीर्ष 1 किलो मध्ये किती येतात? जनसेवा विश्रांतीगृह. भाई इथली पुरी भाजी एकदम झणझणीत आणि एकदम वेगळीच पाहायला मिळाली. फर्स्ट टाईम अशी पुरी भाजी मी खाल्ली आहे. नॉर्मली आपण पुरी आणि बटाट्याची भाजी असते, इथं बटाट्याची भाजी आणि वाटाण्याची भाजी आणि तरी मारलेला रस्सा, एकदम सुपर कॉम्बिनेशन. खूप भारी वाटलं. महाडमधलं हे बहुतेक जुनं हॉटेल आहे. फर्स्ट टाईम पूर्ण महाडचं मार्केट फिरतो आहे. महाडमध्ये भरपूर वेळा आलो आहे पण फर्स्ट टाईम पूर्ण मार्केट फिरतो आहे. आणि हे हॉटेल जर आलात महाडमध्ये तर जनसेवा विश्रांतीगृह, इथे येऊन नक्की पुरी भाजी खा. खूप सुंदर आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. हे सगळे आमच्या पब्लिक मला पूर्ण महाड फिरवत आहेत. नवीन नवीन ठिकाणं मला बघायला भेटतात. आम्ही लहान असल्यापासून आम्ही इथे येतो. फेमस आहे इथलं महाडमधलं अमर पेढे म्हणून. इथलं आईस्क्रीम एक नंबर असतो. अच्छा, ही ट्रीट पण तुझ्याकडून असणार ना? हां ट्रीट पण तुझ्याकडून असणार ना? हो ना.
हा विचार, त्यांना पण विचारू शकतोस तू. तुमचं नाव? फेमस आहे इथे महाडमध्ये आला तिथे येऊन जा. नक्की भेट द्या, छान लागतं. भरपूरसा पोटोबा करून झाल्यावर पोटाला थंडावा म्हणून आईस्क्रीम घेतलेला आहे. हा कुठला मागवलं मी? सीताफळ. आणि हा कसाटा नॉर्मली गोल असतो आणि ते शेप वेगळा आहे. इकडे बघा कंजूसी आलेली आहे, चौघांमध्ये एकच खात आहेत. हा हे बरोबर आहे. आम्ही दोघांमध्ये एकच घ्यायला पाहिजे होतं मग. हा हे बघ, नवरा इकडे एकटाच खातोय आणि बायको बिचारी काहीच नाही. क्या बोल रहा है? याची टेस्ट एकदम भारी आहे. क्यों करेंगे वापरून? प्रेमात पडलो या आईस्क्रीमचं, एकदम भारी. याला ज्ञान ना दे. नॅचरलचं सीताफळ होतं, फटफट के रे यार. काय मजा नाही आली याला. हा एकदम भारी. काय असं करताय यार, असं नाही करू यार. हा बोलताय पब्लिक. पकडो इसको, पकडो इसको. इकडे महाड सिटी आहे, तो समोर आपला मुंबई गोवा हायवे, आणि समोर आहे तो आपला रायगड किल्ला. आणि आपण इकडे चाललोय टेंभुर्ली पठार. समोर आपण बघू शकतो तिथे त्या लेणी आहेत. चालत येताना हा आपला फर्स्ट स्टॉप. स्टॉप नाही थोडा आज चढा नाही गाडी जाते ना टायमर आहे. भाकरी आणि चटणी खायचो. जागा बघा खूप भारी आहे. इकडे एखाद्या पिक्चरची पण शूटिंग होऊ शकते. आणि पावसाळ्यात तर खूप भारी वातावरण असतं इथं. जर कोणाला फोटो वगैरे काढायचे असतील तर येऊ शकतात, पण स्वतःच्या रिस्कवर यायला लागेल, कारण आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. कधी कोण कुठून येईल सांगता येणार नाही. आणि हे इथे जे टेबल लँड आहे तिथे पूर्ण हॉस्पिटल होणार आहे. जसं महाबळेश्वरला टेबल लँड आहे ना, तसाच टेबल लँड आपण तिथे आपल्या महाडमध्ये बघू शकता. आणि आता इथे हॉस्पिटल होणार आहे. कुठलं हॉस्पिटल? मेडिकल ना? गव्हर्नमेंट हॉस्पिटल. मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल. जागेचं माप वगैरे घेऊन झालेलं आहे. जागोजागी आपण झेंडे बघू शकता. झेंडे लागले तिथे पाणी येतं का?
वाटेची एकदम भयानक. दोन्ही साईडला बघू शकता एकदम घंट झाडी. पाठी गेलं हे आलं गाव आलं. आम्ही गावामध्ये पोहोचलो. तर फायनली आम्ही गावामध्ये पोचलो आहे. आजूबाजूला बघू शकता. फ्रेश वगैरे झालो तर त्याला सुरुवात करूया. पहिलं आपण दाखवणार आहोत अश्विनीचं घर गावचं. तर सुरुवात करूया आपण एंट्रन्सपासून. थोडंसं मागे जायला लागेल आणि तिथून सुरुवात करूया. हे बघू शकता हे अश्विनीचं घर आहे. सुरुवातीला इथं तुळस आहे. ही काळी तुळस आहे सर्व. बघू शकता झेंडूची फुले एकदम सुंदर. पाण्यासाठी टाकी. हे इकडे तुळस जास्वंदीची झाडं वगैरे. हां आलो आलो. हे सगळे फोटो. हे बघा आपलं पब्लिक लगेच आल्या चहा प्यायला. ह्याला घरात पण ऊन लागते बहुतेक. थोडी चहाची चुस्की आणि बघू शकता एकदम बघू शकता सगळं फ्रीज गॅस मांडणी वगैरे असं प्रॉपर घर बनवलेलं आहे. हे सर्व मकान नाही ना. हा टोप दिला येतील नाही तर नाही दुसरा वाढला. आणि हे ठेवले नाही कुठे बांधून ठेवले. हे घर आहे आपल्या नितीन आणि अक्षूचं. बघू शकता आता ही नवीन डिझाईन केलेली आहे बहुतेक. नक्षीकाम केलेलं आहे. गणपती बाप्पा हा देवारा. हे बघू शकता सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. इकडे हा मस्त हॉल पंखा. आतमध्ये एक बेडरूम आहे. हा किचन आणि गॅस. हा इकडे संडास बाथरूम. ही मांडणी. हा फ्रीज. इकडे मांडणी आहे. एकदम आधुनिक घराचा फील येते. आणि इकडे आल्यावर आपल्याला कळतं की आपण कोकणात आलो आहे. चूल आणि चुलीवर शिजणारा भात. आणि घराची बॅक साईड आहे. हे बघा इथे गोठा आहे आणि गोठ्यामध्ये गाय बैल सगळे आहेत. इथे पडवी. सगळं व्यवस्थित असं मेंटेन करून ठेवलेलं आहे. बघा अश्विनी झोक्याची मजा घेते. दमली आहे गाडीतून प्रवास करून बिचारी. आता इथे मजा घेते. अश्विनी आता मला तुझ्या गावाबद्दल थोडी माहिती हवी. तर मला तू आता त्या गावाची माहिती सांगावी अशी माझ्याकडून आणि माझ्याबरोबर जे प्रेक्षक आहेत ते सर्व बघतात त्यांच्याकडून तुला अशी विनंती आहे की तुझ्या गावाबद्दल माहिती सांगावी. माझं गाव एकदम छोटंच आहे पण इथे राहणारी माणसं खूप प्रेमळ आहेत. सर्व एकमेकांना धरून आहेत. घरं कमी असली तरी माणसं खूप चांगली आणि मस्त आहेत. बघू शकता घरं इथे मोजकीच आहेत. 10-12 घरं असतील त्याच्यात पण माणसं राहणारी जेमतेम 10च माणसं इथे राहत असतील. 10 पण नाही राहत. पण ती राहतात ती सर्व अशी आपुलकीने राहतात एकमेकांशी. आणि माझं असं अजून एक आहे की मला असं कळालं आहे की तुझ्या गावामध्ये ना डॉक्टर आहेत
ना शाळा आहे, काहीच सोय नाही आहे. ना जवळपास कुठलंही किराणा मालाचं दुकान आहे. मग सर्व कसं काय होतं? आणि इथल्या लोकांचा जोडधंदा काय, उत्पन्नाचं स्रोत काय आहे? इथे काहीच जवळ नाही आहे, सर्व म्हाडामध्येच आणावं लागतं. म्हाडातून बाजारपेठ आहे तिथूनच सर्व आणावं लागतं. आणि जोडधंदा बोलायचं झालं तर आमचा पहिल्यापासून आम्ही गवळी असल्यामुळे आमचं दुधाचाच धंदा आहे. इथली लोक, माझी आजी, माझे मोठे बाबा, माझे 2 नंबर बाबा वगैरे सर्व मी जेव्हापासून बघत आले तेव्हापासून दुधाचाच धंदा करतात. किटलीतनं दूध हे करून खालती नेऊन ते विकतात. आणि जवळपास इथून म्हाडात जायचं अंतर किती किलोमीटर आहे तरी? जेमतेम 3 ते 4 किलोमीटरचं अंतर पायी चालत जातात नेहमीच. खरंच इथल्या माणसांना हॅट्स ऑफ आहे. कारण रोज 3 ते 4 किलोमीटर म्हाडामध्ये जाणं आणि डोक्यावरून दुधाची किटली घेऊन जाणं आणि ते विकणं म्हाडामध्ये आणि परत येणं ही कुठली खाऊची गोष्ट नाही. आणि ते न चुकता हे काम करतात. उत्पन्नाचा एक त्यांचा स्रोत आहे ते. आणि खूप भारी वाटते इथे. पण आता थोडासा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी 8 वर्षात आज दुसऱ्यांदा आलेलो आहे. ती पण गाडीचा रस्ता आहे तो आता थोडा तरी व्यवस्थित झालेला आहे. पण पहिला एवढा डेंजर रस्ता होता की गाडी पण यायची नाही, लोकांना चालतच यावं लागायचं. पण अजूनही इथली माणसं नेहमी पायपीट करत खाली म्हाडामध्ये जातात. आणि त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. ते दूध संपल्यावर परत रिटर्न घरी येतात. अजूनही शेतीची कामं असणार, घरची कामं असतात, ती अजूनही ह्या वयात करतात. म्हणजे बघू शकता की गावची माणसं किती ह्या वयात पण एकदम ताठ आहेत. आणि आम्ही शहरात राहणारे थोडं वय झालं की आमचे हातपाय दुखायला लागतात. आता थोडा गाव फिरवूया, तुम्हाला दाखवतो थोडा गाव कसा आहे तो. हे बघा, सगळी सोय एकदाच करून ठेवलेली आहे. कुठल्याही गावात प्रोग्राम असेल किंवा गणपती वगैरे असेल, लग्न वगैरे असेल, डायरेक्ट भोंगे लावूनच ठेवलेले आहे. काय टेन्शन नाही. एकदा सेटअप करून ठेवला की कसं परत सारखं वर चढा काढा, वर चढा काढा, कसलंच टेन्शन नाही. खूप पुढचा विचार करून सगळं एकदम व्यवस्थित असं सेटअप करून ठेवलेलं आहे. बोल. ते आमचं सर्वात जुनं मोठं घर सर्वांचं एकत्र होतं. आता ते मोडून आता हे 2 नवीन घरं झाले. आणि हे आमचे हे गण्याचं घर आम्ही मोडले, आता बनवायचे आम्हाला. हा, आता फक्त तिथे अशी जागा आहे. जा बघला. हे पडला होता, आम्ही इथे लहानपणी अंघोळ वगैरे करायचं आणि इथे काहीच राहिलं नाही. आता नवीन बांधायचं आहे म्हणजे. आणि ते समोरचं आहे ना, ते सुमित यांचं घर. अशी जागा झालेली आहे, काही कारणास्तव माणसं रोजगारासाठी मुंबईला गेलेली आहेत. त्यामुळे ह्या गावात कोणच राहत नाही, कारण की काय सुखसोयी नसल्यामुळे राहणार. पाणी मेन प्रश्न आहे पाण्याचा. मेन प्रश्न पाण्याचा, गावी पाणी नाही. मेन प्रश्न गावाचा पाणी नाही आहे. पाण्यासाठी लय लांब जावं लागतं. आपण नंतर दाखवूया. आणि तुम्ही अक्षता माडिक, आमचं लग्न, माझं आणि नितीनचं लग्न ह्याच अंगणात झालेलं आहे. ते रस्त्याला गेला अर्धा मंडप तेव्हा लय मोठा होता, पण आता थोडं दिसतंय. अर्धा रस्त्याला गेला ना आमचं अंगण. आणि तुम्ही गावाच्या जर सुखसोयी आणायचं असेल तर काय सुचवू इच्छिता? आम्ही आमचं एवढंच आहे की आता जे गावातले यंगस्टर्स आहेत त्यांनी ह्याकडे लक्ष द्यावं. आणि आज आम्ही त्याच्यासाठीच मीटिंगसाठी खास सगळे यंगस्टर्स गावी आलेलो आहोत. ओके. हे वाडी गावाचं शेवटचं गाव इथे संपलं. आणि आता आपण कुठे चाललो अश्विनी? तिथून आम्ही पाणी भरायचं पहिलं. धामणगाणी. मी गावाला येणार आहे. व्हिडिओ हे बघा, हे खूप बघा, हे मोठा बघा, हे बघा. झाल्यामुळे हा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धामणगाणी, जिथे या गावातील माणसे जवळजवळ 1 किलोमीटर चालून पाणी आणायचे, आणि धामणगाणी बघून झाल्यानंतर आम्ही केलेली पोपटी पार्टी, कौल चिकन, कौल पनीर, हे सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.